मित्रांनो, फ्लिपकार्टचे बिग बिलियन डेज आलेले आहेत आणि स्मार्टफोनमध्ये स्पर्धा तापलेली आहे. तर आज आपण पाहणार आहोत मोटोरोला सिस्टम फ्युजन विरुद्ध Vivoचा T4 5G. कोणता फोन जास्त व्हॅल्यू देतो चला पाहूया. आणि यामध्ये मोटोरोला का जिंकतोय हे सुद्धा पाहूया. सगळ्यात पहिले सांगायचं झालं तर मोटोरोला सिस्टम फ्युजन प्रीमियम आणि टिकाऊ आहे. मोटो सिस्टम फ्युजन मध्ये आहे पॅनेटॉन व्हॅलिडेटेड 1.5K क्वाड कर्व डिस्प्ले, फेगॉन लेदर फिनिश, IP68 प्लस IP69 संरक्षण, MIL 810H मिलिटरी ड्युरेबिलिटी आणि गोरेल ग्लास 7. Vivo T4 5G आकर्षक आहे, पण मोटोचा हा प्रीमियम आणि टफ लुक अजय आहे. मोटोच्या जर कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर 50 MP सोनी LYT 700 COIS कॅमेरासह 4K रेकॉर्डिंग आणि मोटो या इमेजिंगमुळे खरे रंग, स्थिर शॉट्स आणि क्रिएटिव्ह फ्लेक्सिबिलिटी मिळते. Vivo T4 5G चा सुद्धा कॅमेरा चांगला आहे, पण मोटोरोलाची व्हर्सिटिलिटी एकदम अप्रतिम आहे. मोटोरोलाच्या जर सॉफ्टवेअर बद्दल बोलायचं झालं तर एकदम स्वच्छ आणि स्मार्ट आहे, कारण यामध्ये Android 15 आधारित Hello UI, 3OS अपग्रेड्स, 4 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स आणि खास फीचर्स आहेत. आणि ते म्हणजे स्मार्ट कनेक्ट 2.0, मोटो सिक्युअर अँड थिंक शील्ड, मोटो ऍक्शन, फॅमिली स्पेसेस, मोटो अनप्लग, मोटो AI सूट. Vivo T4 5G च्या फ्रंट OS मध्ये फोल्टवेअर आहे, तसं मोटोरोलाचा UI स्वच्छ आणि फ्रेंडली आहे. आणि जर मोटोरोलाच्या कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर तो यामध्ये बादशाह आहे, कारण मोटो सिस्टम फ्युजन मध्ये 11 5G बँड्स आहेत, Vivo ENR 4x4 MIMO आणि कॅरियर ॲग्रेगेशन आहे. तसं Vivo T4 5G मध्ये फक्त 10 बँड्स आहेत. जर तुम्हाला फ्युचर रेडी 5G मोबाईल पाहिजे असेल तर इथं मोटोरोलाचं नाव पुढे येतं. मोटोरोलाच्या जर डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 4500 निट्स पीक ब्राईटनेस सह 1.5K क्वाड कर्व डिस्प्ले, 45 अंश कर्व आणि 96.3% स्क्रीन टू बॉडी रेशोमुळे इमर्सिव्ह अनुभव. Vivo T4 5G चा सुद्धा डिस्प्ले चांगला आहे, पण मोटोरोलाच्या या ब्राईटनेस सोबत तो टिकू शकत नाही. आणि जर या फोनच्या किमतीबद्दल बोलायचं झालं, आता सध्या मोटो सिस्टम फ्युजनची किंमत 22,999 आहे, पण फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज मध्ये हा फोन तुम्हाला फक्त 19,999 रुपयाला मिळणार आहे. जर तुमच्याकडे अर्ली ऍक्सेस असेल तर तुम्ही याला 22 सप्टेंबर पासूनच ऍक्सेस करू शकता, आणि जर तुमच्याकडे अर्ली ऍक्सेस नसेल तर तुम्ही याला 23 सप्टेंबर पासून रेग्युलरली यूज करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॉक लिमिटेड आहे, त्यामुळे लवकरात लवकर या फोनला तुम्ही बुक करून ठेवा. आता या सगळ्यामध्ये जर तुम्हाला कन्क्लुजन सांगायचं झालं तर या टेस्ट मध्ये मोटोरोला विजेता ठरलेला आहे. मोटो सिस्टम फ्युजन हा 20,000च्या सेगमेंट मधला सर्वात ऑलराऊंडर फोन आहे, कारण यामध्ये प्रीमियम डिझाईन, जबरदस्त कॅमेरा, स्वच्छ सॉफ्टवेअर, फ्युचर रेडी 5G आणि सर्वात ब्राईटेस्ट डिस्प्ले मिळतो. Vivoचा T4 5G सुद्धा चांगला आहे, पण मोटोरोलाच्या या सगळ्या प्रीमियम फीचरमुळे तो मागे पडतो. तर 22 सप्टेंबर पासून मोटो सिस्टम फ्युजन तुम्ही फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज मध्ये फक्त 20,000च्या बजेटमध्ये घेऊ शकता. आणि तुमचं मत काय आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, Vivo की मोटोरोला.